जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती, मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदय वरुण वस्ती, ग्रंथ कळसासनेई हा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न न गाते सहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतलेले देशी जाणी, आपुल्या भक्ता लागुनी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता, लयासने एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुरारे. असो बुत्सुल्लाल अग्रवाल, होता एक कुल्याला, धनकनक संपन्न भला, मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची, कर्णोपकर्णी ऐकली साची, तेने साशंक चाहला. ते खरे खोटे पाहण्यास, विचार करी चित्तास, तो एके समयास, महाराज आले अकुल्यास. येऊन बुत्सुलाला, घरी बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी, भक्ता आपुला जाणून. बुत्सुलाला आनंद झाला, तो समर्थासी ऐसे वदला, आज गुरुराया वाटते मला, आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण, समर्थे तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह, श्रोते संमती दिल्याने. बुत्सुलालाचे तयारी, तत्काळ केली ओट्यावरी, षोडोपचारे अत्यादरी, पूजन त्याने आरंभले. प्रथमच घातले मंगलस्थान, नानाविध उठणी लावून, मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा, शाल जोडी अंगावरी, बहुमोल घातली कश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी, अभ्रमेसी आणून बांधिला. गोप घातिला गळ्यात, सलकडी ती हातात, कराच्या दाही बोटात, मुद्रिका घातल्या नाना परी, बहुमोल हिऱ्याची, वामकरी घातली पौची, रत्नजडित कंठ्याची, कंठी शोभा विशेष. जिलबी राघवदास पेढे, नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे, एका लहान तपकात. अष्टगंज अर्जना अत्तर, सुवासिक लाविले पार, त्याने अवघ्या अंगभर, गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी, दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी, रुपये होऊन मोहरांची, बेरीज करता 10,000, येईल ती साचार. ऐशी दक्षिणा होती थोर, किती वर्णू वर्णन तिचे. श्रीफल पुढे ठेवून, विनय केले भाषण, महाराज माझी इच्छा मनी मन, राम मंदिर बांधावया. या माझ्या ओट्यावरी, अडचण होतेसे भारी, मंडप तो घातला जरी, उत्सवासी गुरुराया. त्या माझ्या मनोरथा, पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माथा, अनन्य भावे पायावरी. त्यावरी साधू गजानन, देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन, तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून भले, याचे काय कारण. मीन बैल पोळ्याचा, अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग. अर्हे अवघे विष, मला नको त्याचा स्पर्श, या नसत्या उपाधीस, माझ्या मांगे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान, हे दाखवया कारण, केलेस का हे प्रदर्शन, सांग मसी बुत्सुलाला. जे आवडते जयाशी, तेच द्यावे तयाशी, मी वेडा पिसा संन्याशी, नागवा फिरतो गावभर. हे अवघे तुझे तुला, लखलाभ सो बुत्सुलाला, तुम्हा प्रापंचिकाला, या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमातटी, उभा विटेसी जगजेटी, तो काय माझ्यासाठी, हे वैभव द्याया तयार नसे. ऐसे म्हणून काढिले, दागिने अंगावरचे भले, चहूबाजूस फेकियले, वस्त्राचीही तीच गती. 2 पेढे खाऊन, निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून, केला शोक कुल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे, लोक हजर होते साचे, ते म्हणते आपल्या वाचे, अभागी आमुचा लक्ष्मण. त्याने बुत्सुलाला परी, पूजन केले आपुल्या घरी, परी कचरला अंतरी, मोहधनाचा धरून. वरखडीचे भाषण
केले विनय दाखवून, तो का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा दांभिकाची शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्राची होती त्याची अक्षतेने. शर्कराखळ खंड खाद्यानी ऐसे म्हणून या वदनी, कुचकदाना आणुनी ठेवी पुढे भुईमुंगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याचे स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बुच्चुलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन, जेव्हाहून न आगडे. आता याच्या वैभवाला ओहोठाना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहतसे. बुच्चुलाला नी तपास केल्या अवघ्या अकुल्यास, परिण लागला थांग त्यास समर्थाचा कोटही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा, होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळा आली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात, फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसना धडके धोतर. ढुंगनास पाती नारी नर, ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कतलाचाही वाळा नाही. नाव पाता गंगाबाई, आणि तडपते तहानेने. तशाचलाच प्रकार आहे तुझा साचार. हे फाटके धोतर पोतेराच्या उपयोगी, तेच नेसुनी बैसनी ढुंगण जगाला दाविसी. हा घे दुपेट्टा देत तुसी, नेसवया कारणे. तो न करता अनमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी. पितांबरा दुपेट्टा नेसला हे असह्य झाले इतरांना. भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडा वाकडा प्रकार कशाच बोलू साचार. गटाराचे उघडीता द्वार, घाण मात्र सुट्टे हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात. परिधिकारी तयात दोही हातांच्या बोटा इतके. पहा श्रोते कांतारी, वृक्ष असती नाना परी. त्यात क्वचित कोटे तरी, नजरेस पडती चंदनतरू. त्यापरी होते येथे त्याच्या शिष्यमंडळी ते. काही शिष्ये पितांबराते टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण, वस्त्र करिसी परिधान. जे का समर्था कारण, ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कडून आली, तू खुशाल चंद असती मुळी. तू राहू नको ये स्थळी, अपमान करण्या सद्गुरूचा. तै पितांबर म्हणाला, मी न गुरुचा अपमान केला. उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयाची. वस्त्र देमस त्यांनी दिले, नेसावया सांगितले. तेच मी परिधान केले, ही का झाली अवज्ञा. ऐसी भक्ती झाली, शिष्यास तेड माजली. ती मिटवाव्या माव केली, ऐशी रीती गजाननाने. पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावी दूर. जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबरा तुझवरी. जा हिंडून भूमीवरी, पदंतासी तारावे. डोळ्यात असावे आसवे आणून, करून या साष्टांग नमन. मागे पाहे फिरू फिरून, सोडून जाता मटासी. पितांबराला कोंडुलीसी, बसला वनात आंब्यापाशी. चिंतन चालले मानसी, निज गुरुचे सर्वदा. तेथे होता रात्रभर, उद्या येता दिनकर. जाऊन बसला झाडावर, मुंगड्याची या त्रासाने. अवघ्या आम्र वृक्षावरी, मुंग्या मुंगडे होते भारी. लहान थोर फांद्यावरी, आला पितांबर जाऊन. परिनिर्भय ऐसे सापडेना, स्थान तयाशी बसण्या जाना. हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपसात, हा माकडा परी कारे फिरत. ह्या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहानसान फांदीला हा निर्भयपणे फिरून आला, परिणाही खाली पडला. हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही
आश्चर्य वाटण्याजोगे नाही. श्री गजाननाच्या शिष्य ठाई ऐसे समर्थ असते रे. यावरून हा त्याच्या शिष्य असावा खचित साचा. चला हो येथे आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळेल कोंडलीचे लोक आले. आम्रवृक्षापाशी भले कोण आले ते पाहावया. म्हणाले पौरवासी नर हा डोंगी असावा साचार. बरेच करीतो वेडचार गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होत साचा. झाला नुकताच अंत त्याचा अडगाव नामे ग्रामात. समर्थाचे शिष्य येतील कशास वडे करण्या उपवास. सोडून बर्फी पेड्याला पुसून एकदा यास पहावे. तो काय म्हणतो ते ऐकावे मग खरे खोटे ठरवावे. उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे आला पितांबरासी पुसू लागला. तू कोण कोठीत कशास आला गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार. मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामीचा. त्याची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन. म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुअसी. म्हणून बसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकता तब्दाशन लोक कोपले दारुण. अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको. काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची. खडगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया. देशमुखा त्या गावीचा श्यामराव नामे साचा. तो बोलला ऐसी वाचा अरे सोंगाडा ऐक हे. स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान. त्याचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या एका काळी त्यांनी ऐसी कृती केली. ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणवली तू नुसती पाने आण भली. नाही तरी असतली तुझी न धडगट लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेला आंब्याचा. तो पर्णयुक्त करी साचा आमच्या देखत एकडी. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील. खरं असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. काकी शिष्य सद्गुरूचे काही अशी निघती साचे. बापा त्याच्याच तोडीचे हा हे न्याय जगी. नको करू शीर हा आंबा करी हिरवागार. ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलल्याचे नाडू नका माझी सारी कथा ऐका. एका खाणीत निघती देखा हिरे आणि गारा हो. तैसास मी गार परी गजानन शिष्याभितरी. बोलून नाही वैखरी किंचितही खोटे हो. गोरेवरून खाणीस गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष. मी निज गुरुच्या नावास चोरून कैसे ठेवावे. श्यामराव म्हणे त्यावर नको करू चरचर. संकट शिष्यास पडता थोर. ते धाव करीती सद्गुरू मग तो शिष्य त्याचा जरी नसला कृतीने अधिकारी. तरी सद्गुरूचा प्रभाव करी साह्य त्या आपुल्या. ऐशी झाली याडविहीर पितांबरासी साचार. झाला बिचारा चिंतातुर काही न सुचे तयासी. त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले योगे पौरवासी. काय होते ते पाहावयासी मुले बायका समेत. निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडिले कर. स्तवन मांडिले अपार आपल्या सद्गुरुरायाचे. हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा. पदंतनाच्या रक्षणा धावा आता एकाळी. माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्तपाला. आपुल्या ब्रिदासाठी पाला आणीव आम्रवृक्षाशी. माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी. नातरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला. जनी चढविता सुडाला त्याचे पाणी जाहले.
जनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर. संत देवात अंतर, मुळीच नाही राहिले. देवतेची असती संत, संततेची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा, माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई. पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्राकारणे, तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळे आले येत संकट हे माझ्यावरी, आता न माझ्या अंत पाही गुरुराया धाव घेई. या वटलेल्या वृक्ष ठाई आणि पर्णे कोमल, लोकास म्हणे पितांबर, करा सद्गुरूचा नाम गजर. जय जय गजानन साधुवर, शेगावच्या उलिया. लोक अवघे गजर करती, तो पालवी फुटली वृक्षापती. जननयनी पाहती त्या अगाध कौतुकाला, कोणी म्हणते असेल स्वप्न ते जे पडेल आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपुल्याला करांनी, चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्नभ्रांती. यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल, गारुडाच्या खेळात वाद्य होती सर्पसत्य. खापरासून दृष्टीप्रत त्याचे रूपही दिसती की, तोही भ्रम निघाला तोडून पाहता पर्णाला. फांदी वाटे तत्काळ आला चीक शुभ्रसा बाहेर, मग मात्र खात्री झाली वाढल्या वृक्षा पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत, आता पितांबर विशी शंका न धरणे मनासी. चला घेऊन गावाशी हा त्यांचा शिष्य असे, त्यांचे अवघे करून कधीतरी गजानन. येथील कोंडुली कारण वासरासाठी गाय जशी, ते अवघ्यास मानवले पितांबरासी मिरवित नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला, जैसा समर्थांनी आपुला शिष्य डोमगावी पाठविला. कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे, तैसेच केले गुरुवरे श्री गजाननाने साजिरे. उंदेल हे भाग्य खरे त्या कोंडोली गावचे, श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीला. इतरांपेक्षा संख्यात फळे येती तयाला, त्या पितांबराच्या भजनी कोंडोली गाव लागला जाणी. येथे जाईल हिरकणी तेथ ती मोल पावे, मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा. आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपुल्या मठात, एक देनी उद्गीत चित्त होऊन या बैसले. शिष्य त्याचे कारण पुसू लागले कर जोडून, महाराज आपुले मन का हो अस्थिर झाले. ते महाराज बदले लोकाला आमचा कृष्णा पाटील गेला, जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरील करीन माझी चाकरी, म्हणून मी या मठातरी आता न तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जन लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा, म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण. चला आपण धरू चरण महाराजांचे या वेळे. ऐसा विचार मिळून केला महामंडळी आली मठाया. श्रीपतरावा बंकटलाला तारचंद मारुती, मंडळींनी धरिले चरण महाराज आम्हा सोडून. तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये, तुमची इच्छा असेल जेथे तेथे राहा शेगावात. परी सोडण्याच्या मनात ग्राम हे आणू नका. ते महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुपडी. मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल, तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकिली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचांची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत, सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपुल्या साधूचे सरकारास नाही चाचे, बंकटलाल बोलला वाचे ऐसे संकट घालू नका.
सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला. भरसा तो आम्हाला हे राज्य परक्यांचे. म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची. आहे तयारी आमुची ते तुम्हा द्यावे असा. समर्थ केले भाषण काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी. जागा कशाची सरकारी इच्छा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकपण येते राजा लागून. त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जा. जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता. हरिपाटलांच्या हाता यशी येईल निसंशय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामी करी. त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकरास तो अर्ज केला. परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित. तुमचा मी पुरवीन हेत जागा आणि देऊन या. तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमुसाचा. समर्थाच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरिपाटील बंकटलाल निघते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. यापुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरण्या हेत देवर आहे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगुआबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्रीदास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. ऐका श्रोते सावचित्त निज कल्याण व्हावया. शुभभवतु श्री हरी हरापरमस्तु इति 12ध्यायी समाप्त. संत श्री गजानन महाराज की जय.